नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अनुदान दिलं जातं, हप्ता दिला जातो. त्यामध्ये तो 1500 असेल किंवा 2500 रुपये असेल. तर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि जमा होण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जी वेबसाईटवरती नोटिफिकेशन टाकली होती, ती नोटिफिकेशन आता या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि सोमवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची सामाजिक न्याय विशेष विभागाच्या स्तरावरून माहिती आली, ती तुमच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा जर आणि तरच्या गोष्टी आहेत, याविषयी आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. परंतु मित्रांनो, आता सोमवारी जे पैसे म्हणजे उद्या जे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, ते खरंच येणार आहेत का, त्यासाठी काही अडचणी आहेत का? त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून फोन आले की सर, आमचे काही एरियामध्ये किंवा काही लाभार्थ्यांना 2500 रुपये 1500 रुपये जमा झालेत, आम्हाला कधी जमा होणार? फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा वाटप होण्यास सुरुवात झाली. मी युट्यूबवरती पण अनेक व्हिडिओ बघितल्या, तर त्या ठिकाणी सुद्धा असंही काही ठिकाणी सांगण्यात आलं की पैसे येण्यास सुरुवात झाली. परंतु माझ्या लाभार्थ्यांपैकी एकाने सुद्धा माझ्यापर्यंत स्क्रीनशॉट शेअर केला नाही आणि मला सुद्धा त्याविषयी कोणत्याही प्रकारची अपडेट आली नाही. त्यामुळे पैसे आले किंवा नाही आले याविषयी मला कोणत्याही प्रकारची शाश्वती सांगता येत नाही. परंतु या व्हिडिओमध्ये मी सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, उर्वरित संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जेवढेही योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारायला लागतात, पत्रव्यवहार करावा लागतो, अर्ज करावा लागतो. परंतु त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं योग्य असं उत्तर किंवा मार्गदर्शन मिळत नाहीत. किंवा दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांसाठी UDID संदर्भात ऑनलाईन पद्धतीच्या अनेक अडचणी आहेत. तर त्यामध्ये KYC असेल किंवा आधार आणि बँक एकमेकांना लिंक करणे, बँक सेडिंग असेल, जे काही असेल, तर या संदर्भात आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची सुविधा तुमच्या समोर ठेवतोय. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या प्रशासनाच्या लेवलला, म्हणजे तुम्हाला एखाद्या योजनेविषयी माहिती घ्यायची असेल किंवा एखादा डिपार्टमेंट असेल, प्रशासन असेल, एखादा अधिकारी असेल, तो तुम्हाला सहकार्य करत नसेल, सपोर्ट करत नसेल, तर मी तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण व्यक्तीची माहिती देणार आहे. ती माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या प्रशासनाच्या संदर्भात जी काही अडचण असेल, ती अडचण तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती त्या अधिकाऱ्याशी थेट बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि एखादा अधिकारी तुम्हाला मदत करत नसेल, सहकार्य करत नसेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट जर फोन केलात, तर ती व्यक्ती डायरेक्ट त्या अधिकाऱ्याशी बोलेल आणि तुमचं कामासाठी त्यांची मदत होणार आहे. त्याचबरोबर जर समजा तुमच्या UDID संदर्भात काही अडचण असेल, तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संध्याकाळी, बघा त्यांनी टायमिंग सुद्धा दिलाय, 6 ते 9 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं जे काही सपोर्ट पाहिजे असेल, ते सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अगदी मोफत स्वरूपामध्ये. मी पुन्हा सांगतोय, मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीची माहिती तुम्हाला सांगितली का याला फोन करा किंवा यांच्याशी संपर्क साधा वगैरे सगळ्या गोष्टी जे काय असेल तर आपण व्हॉट्सअपला बोलतो. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं पूर्णपणे मोफत सपोर्ट मिळणार आहे. म्हणजे UDID संदर्भात जी काही ऑनलाईन पद्धतीने जे काही अपडेट करणं किंवा ऑनलाईन फॉर्म भरणं, KYC करणं, ह्या रिलेटेड जे काही कामं आहेत, ती कामं करण्यासाठी पूर्णपणे मोफत तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. आणि जर समजा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अधिकाऱ्याशी बोलायचं असेल, ते ग्रामपंचायत असो, तर डायरेक्ट वरच्या महानगरपालिकेपर्यंत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, तहसील कार्यालय असो, कुठेही असो, जर तुम्हाला त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची तो उत्तर जर तुम्हाला प्रॉपर देत असेल, मार्गदर्शन करत नसेल, तुमची उडवाउडीची उत्तर तुमच्या समोर ठेवत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही फोन करून तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता. तर त्या व्यक्तींची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना. महत्वपूर्ण संघटना आहे काय? संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे श्री तुकाराम जाधववर. बघा, तुकाराम जाधववर म्हणून सर आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता. त्यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तो मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. तुम्ही थेट त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता. लक्षात, फक्त तांत्रिक अडचणी संदर्भात काही अडचण असेल तर तुम्हाला संध्याकाळची वेळ त्यांनी दिलेली आहे, पूर्णपणे मोफत असल्या कारणाने ती अट त्यांनी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही मदत आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेली आहे. आता प्रश्न हा आहे
की सोमवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का? तर यामध्ये सामाजिक न्याय विशेष विभाग आणि दिव्यांग मंत्रालय यामध्ये समतोल नाहीये किंवा समन्वय नाहीये, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा नाहीये. तर दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून असं कळलंय की निधी कोणत्याही प्रकारची मंजूर झालेला नाहीये आणि डायरेक्ट सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून ती नोटिफिकेशन टाकण्यात आलेली आहे. तर सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून टाकलेल्या नोटिसी संदर्भात दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून उत्तर मागवण्यात आलं की बाबा हे तुम्ही का आणि कशाच्या बेसवरती ती नोटीस टाकलेली आहे. तर त्या उत्तराच्या संदर्भात ती नोटीस त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून असं कळलंय की निधी उपलब्ध नाहीये किंवा निधी मंजूर झालेला नाही, पण तरी सुद्धा ही नोटीस टाकलेली आहे. आमच्याकडे कोणत्या प्रकारचा निधी उपलब्धतेचा माहिती नाहीये असं त्या ठिकाणी कळलं आणि डायरेक्ट सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून ती नोटीस टाकलेली आहे. आता या ठिकाणी असंही कळलं की बाबा सामाजिक न्याय विशेष विभागाच्याकडे जर अतिरिक्त निधी जर असेल तर ते त्या बेसवरती वितरण करू शकतील. पण जे फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करत असताना दिव्यांग मंत्रालयाचा अहवाल घ्यावा लागतो की किती दिव्यांग व्यक्तींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे द्यायचे. तर अशा पद्धतीची कुठल्याही डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा विभागाच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालयाच्या माहिती त्या ठिकाणी पोहोचवलेली नाहीये. निधी उपलब्धतेच्या कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्याकडे नाहीये, परंतु सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून डायरेक्ट त्या ठिकाणी नोटिफिकेशन टाकलेली आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सोमवारी पैसे येणार आहेत असं सर्व ठिकाणी सुरू आहे. परंतु खऱ्या अर्थाने सोमवारी पैसे येतील का याविषयी अद्याप तरी पूर्णपणे शाश्वती नाहीये. एक तर 10-11च्या दरम्यान, उद्या 10-11च्या दरम्यान या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि मग नंतर आपण युट्यूबवरती त्या संदर्भात माहिती टाकणार आहोत. कारण आतापर्यंत आपण सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून माहिती घेत असताना तुम्हाला सांगत असताना की सोमवारी येण्याची शक्यता आहे, परंतु त्यांच्याही वरच्या लेवलला जर माहिती मिळाली तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्याविषयी माहिती नाही, मग त्यांचाच समतोल किंवा तालमेल बसत नाहीये. अशा पद्धतीचं हे स्पष्ट चित्र समोर येत आहे. परंतु मित्रांनो, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जी नोटीस जाहीर केली होती, जी नोटिफिकेशन टाकली होती, त्याच्या आधारावरती हे कळतंय की सोमवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तालमेल समतोल नसल्या कारणाने हा अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या समोर येत आहे. त्यामुळे सोमवारी जे काही आहे ते कळणार आहे वितरणाच्या संदर्भात. परंतु अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर या लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे आले, आमच्या खात्यामध्ये कधी पैसे येतील. तर या संदर्भात माझ्याकडे सुद्धा कोणत्या प्रकारचे अपडेट नाही. उद्या जे काही असेल ते तुमच्या समोर ठेवले जाणार. अशा पद्धतीने ओव्हरऑल 2 विषयाच्या संदर्भात ही व्हिडिओ बनवली होती. तुम्हाला प्रशासनासंदर्भात जर काही अडचण असेल तर तुम्ही त्या सरांकडे संपर्क साधू शकता किंवा त्यांना ऑनलाईन पद्धतीची काही अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कॉल करून ती तुमची ऑनलाईनची जी अडचण असेल ती सॉल्व्ह करू शकता. आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी सोमवारी म्हणजे उद्या याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ठेवली जाणार. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.